वारकरी परंपरा आपल्याला आरोग्याबद्दल काय शिकवते? नमस्कार, मी श्रद्धा कदम, सर्टिफाईड योगा ट्रेनर. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? विठ्ठल, पंढरपूर आणि लाखो असे वारकरी. पण तुम्ही कधी विचार केलाय का? शेकडो किलोमीटर चालणारी ही वारी आपल्या शरीराला, मनाला आणि आरोग्याबद्दल नेमकं काय शिकवते? तर आज आपण या वारकरी परंपरेला फक्त श्रद्धेच्या दृष्टीने नाही, तर आरोग्याच्या आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. वारकऱ्यांच्या आरोग्यदायी सवयींमधली म्हणजेच वारीमधली सर्वात महत्वाची सवय म्हणजे वारकरी हे दररोज खूप किलोमीटर असे चालतात. आजही नियमित व्यायाम प्रकारांपैकी जगातला सर्वोत्तम व्यायाम प्रकार म्हणजेच मदर एक्सरसाइज चालणं हाच मानला जातो. तर चालण्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं. शरीर सक्रिय राहतं, शरीराची हालचाल होत असते. त्यानंतर आपला मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, स्नायूंची कार्यक्षमता सुद्धा वाढते. आता आपल्याला रोज वारी करणं शक्य नसलं तरी सुद्धा आपण ऍटलिस्ट कमीत कमी 30 मिनिटांची तरी चालण्याची सवय आपण नक्कीच लावू शकतो आपल्या आरोग्यासाठी. वारकरी संप्रदायामधून आपण एवढं तर नक्कीच शिकू शकतो. वारीमधून आपण दुसरी जी आरोग्यदायी सवय आहे ती शिकू शकतो, ती म्हणजे साधा आणि सात्विक आहार. वारीमधले लोक वारी करत असताना जास्त जड, तेलकट, तिखट असे अन्न ग्रहण करत नाही. त्यांचा आहार हा संतुलित, साधा आणि पौष्टिक असा असतो. बऱ्यापैकी सगळे वारकरी हा उपवासच करत असतात, पण तो उपवास फळं खाऊन असेल, पाणी पिऊन असेल, असा तो करतात. तर वारीमधून आपण साधा, संतुलित आणि सात्विक असा आहार घेण्याची आरोग्यदायी सवय ही नक्कीच लावू शकतो. तिसरी वारीमधली आरोग्यदायी गोष्ट ती म्हणजे समूह भावना आणि सामाजिक आधार. कारण वारीमध्ये चालत असताना वारकरी हा समूहाने वारी करत असतो, तो एकटा नसतो. त्याला सामाजिक आधार असतो, त्यामुळे त्याला वारीमध्ये मी एकटा आहे असं फील होत नाही. आजही काही संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वेळेस आपल्याला समूह भावना असते किंवा आपल्याला सामाजिक आधार मिळत असतो जीवन जगत असताना, त्यावेळेस आपल्याला एक मानसिक आधार लाभलेला असतो. त्यामुळेच मानव हा सामाजिक प्राणी आहे असं समजलं जातं. आणि वारीमधून आपण ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. एकमेकांना आधार देणं असेल, एकमेकांची काळजी घेणं असेल, सगळ्यांना समूहाने एकत्र पुढे घेऊन जाणं असेल, यासाठी वारीमधली ही सवय आपण नक्कीच अंगीकारू शकतो. वारीमधली चौथी सवय आहे ती म्हणजे नामस्मरण आणि मानसिक शांतता. आता तुम्ही म्हणाल, नामस्मरण आणि मानसिक शांतता वारीमध्ये कशी काय? कारण वारीमध्ये चालत असताना भजन, कीर्तन, आरती या सगळ्या गोष्टी होत असतात. नामस्मरण हे भजन, कीर्तन आणि प्रार्थनेमुळे घडून येतं आणि या सर्वामुळे त्यांना श्वासावरती लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि या सर्वांमुळे त्यांचा परिणामी मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. आणि फक्त मानसिक ताण कमी होत नाही, तर त्यांचा मानसिक ताण कमी होऊन ते उत्साही असतात आणि त्यांच्यामध्ये आनंदी हॉर्मोन्स हे निर्माण होतात आणि एकूणच त्यांचं आरोग्य खूप आनंदी, उत्साही राहायला मदत होते. आणि आता वारीमधून शिकू शकतो आपण पाचवी गोष्ट, आणि ती सवय म्हणजे शिस्तबद्ध दिनचर्या. कारण वारकरी वेळेवर उठतात, वेळेवर झोपतात, वेळेवर त्यांची जी दिनचर्या आहे ती फॉलो करतात, वेळेवर जेवण करतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला योगामध्ये खूप महत्वाच्या आहेत. कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनचर्येची आवश्यकता असते आणि या गोष्टीसाठी आपल्याला वारकरी संप्रदाय किंवा वारकरी नक्कीच प्रेरणा देतील. मग आता तुम्ही सगळे म्हणाल, मग आम्ही काय आता वारीला जायचं का? तर नाही, प्रत्येकाने वारी करायलाच हवी असं नाही, पण वारकरी संप्रदायामधून आपण 5 गोष्टी नक्कीच शिकू शकतो. ती पहिली म्हणजे दररोज नियमित चालणं असेल, दुसरी साधा आणि संतुलित आहार घेणं असेल, तिसरी मन शांत ठेवणं असेल, चौथी इतरांना मदत करणं असेल आणि सर्वात महत्वाची नियमित दिनचर्येचं पालन करणे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, या अगदी छोट्या छोट्या सवयी आहेत, या सवयींमुळे तुमच्या
आरोग्यामध्ये दीर्घकाळाने तुम्हाला खूप सुंदर आणि सकारात्मक असे बदल घडलेले दिसून येतील. तर आपण वारकरी परंपरेकडून या सगळ्या गोष्टी शिकायला हव्यात. वारकरी परंपरा ही केवळ श्रद्धेची परंपरा नाही, तर याला वैज्ञानिक आणि आरोग्यदायी सुद्धा सवयी आहेत. आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघून त्यातल्या काही सवयी अंगीकारूयात. वारकरी संप्रदाय आणि योगा यांचा संबंध जो तुम्हाला आज मी स्पष्ट केला, तो तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या श्रेयोक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे योगाशी जोडलेले राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. धन्यवाद.